मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू परिच्छेद. देशाच्या विकासाच्या संदर्भात आज सर्वात मोठा आणि त्रासदायक प्रश्न जर कोणता असेल तर तो लोकसंख्या वाढीचा होय. भारताची लोकसंख्या आज अंदाजे 75 कोटींवर पोहोचली आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ती 34 कोटी 20 लक्ष होते, म्हणजे 40 वर्षात जवळजवळ दुप्पट झाली आहे. ही लोकसंख्या शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात, सुशिक्षितापेक्षा अशिक्षितात आणि श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांपेक्षा गरिबांत जास्त प्रमाणात वाढते आहे. ही आणखी एक चिंतेची बाब होय. ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढ शहरांवरील ताण सतत वाढवित आहे. ग्रामीण क्षेत्रात पुरेसा रोजगार आणि उद्योग उपलब्ध नसल्यामुळे तिकडचे लोंढे शहराकडे येतात. यात शहरावरील ताण तर वाढतोच, परंतु रोजगार आणि उपजीविका यांसाठी जे गरीब आणि ग्रामीण लोक शहराकडे येतात त्यांना शहरी बकालपणाचे चटके जास्त सोसावे लागतात. त्यातूनच त्यांच्या मूळ संस्कृतीची तर हानी होतेच, परंतु जीवनाविषयी जी स्वप्ने उराशी बाळगून हे सारे ग्रामीण आणि गरीब बांधव शहराकडे आलेले असतात, ती त्यांची सारी स्वप्नेही पार चुरा होऊन जातात. झोपडपट्ट्यांमधील बकाली जीवन, गुन्हेगारीने घेरलेले जीवन त्यांचे व्यक्तिमत्व हीन दीन बनवून टाकते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वर्षी असलेली लोकसंख्या आज दुप्पट आणि पुढील 2 दशकांत चौपट झाली तर अन्न, पाणी, निवारा, शिक्षण, औषधोपचार वगैरे मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम आजच्या पेक्षा कितीतरी जिकरीचे होणार आहे. दुसरे असे की पारतंत्र्याच्या काळात जो मागासलेपणा सर्वच बाबतीत निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविणे सुरू केले. त्या योजनांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला तो अनुशेष दूर होऊन जास्तीत जास्त प्रगती साध्य झाल्याचे दृश्य दिसावयास हवे होते. पण एकीकडे तसे दृश्य असतानाच दुसरीकडे लोकसंख्या वाढीमुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वाढते आहे. गरिबी हटावचे नारे दिले जातात, ती हटविण्यासाठी योजना आखल्या जातात, पण गरिबी काही दूर होत नाही. याचे कारण त्यांचाच जनन दर हा इतर उत्पन्न गटांतील जनन दरापेक्षा वाढतो आहे हेच होय. तपशिलात जाऊन याची चर्चा करण्याची गरज नाही इतके हे उघड सत्य आहे. लोकसंख्या वाढ ही नेहमी भूमिती श्रेणीप्रमाणे होत असते. हे जर लक्षात घेतले तर पुढील 2-4 दशकात गरीब, बेरोजगार, बेघर आणि निरक्षर अशांची संख्या आजच्या पेक्षाही वाढलेली राहणार. हे असे चित्र नजरेसमोर आणले म्हणजे पुढील काळात किमान नागरी गरजा पूर्ण करू शकणारी व्यवस्था तरी नांदू शकेल की नाही याची चिंता वाटू लागते. त्या काळात मग समतेचा कुठे मागमूसही आढळणार नाही. स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकाच्या तुलनेत आजची तर विषमता प्रचंड प्रमाणात वाढलेली आढळून येते. विशिष्ट उत्पन्न गटातील लोकसंख्या वाढ आजच्या सारखीच कायम राहिली तर मग द्रुतगतीला पारावारच उरणार नाही. लोकसंख्या वाढीचा हा प्रश्न चिंताजनक आहे व लोकसंख्येची वाढ रोखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. स्टॉप.